नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सुक्रोज द सायन्स ऑफ टेबल शुगर याची डिटेल इन्फॉर्मेशन, स्ट्रक्चर आणि हेल्थ इफेक्टच्या बाबतीमध्ये आपण माहिती घेणार आहोत. हे जे छोटं टॉपिक असणार आहे याची माहिती आपणाला डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व एंट्रन्स एक्झामिनेशनला त्याचा निश्चित तुम्हाला उपयोग होणारा आहे. नाव व्हॉट इज सुक्रोज? तर महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. कॉमनली नोन ॲज अ टेबल शुगर, केन शुगर और बीट शुगर. नॅचरली ऑकरिंग डायसॅकराइड मीन्स डबल शुगर ते असणारं आहे. डायसॅकराइड मीन्स टू मोनोसॅकराइड युनिट्स विच मे बी सेम और डिफरंट. Composed of two simple sugar units, monosaccharides, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. म्हणजे दोन मोनोसॅक्राइड युनिट्स कोणते असणार आहे? ते ग्लुकोज असेल तर दुसरं फ्रुक्टोज असणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 and it is the most abundant pure organic chemical in the world. केमिकल स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग. आता यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर सुक्रोज इज फॉर्म्ड व्हेन ए ग्लुकोज मॉलिक्यूल अँड ए फ्रुक्टोज मॉलिक्यूल जॉइन वाया ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ग्लायकोसाइडिक बॉन्ड इज ऑल्सो नोन ॲज अ ग्लायकोसाइडिक लिंकेज और इथर ऑक्साइड लिंकेज. Specially, an alpha D glucose unit is linked from its carbon 1 position to the carbon 2 position of beta D fructofuranose unit. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न असतो की यामधलं लिंकेज जे असणार आहे, ग्लायकोसाइडिक लिंकेज, ते कुठलं असणार आहे? C1 अल्फा ऑफ डी ग्लुकोज विथ C2 जे असणार आहे बीटा डी फ्रुक्टोफिरॅनोज. हे C1 अल्फा आणि C2 बीटा अशा पद्धतीचं ते असणार आहे. नॉन रेड्युसिंग शुगर म्हणजे सुक्रोज जे असणार आहे ते नॉन रेड्युसिंग शुगर आहे. त्याचं कारण आहे बिकॉज द ॲनोमेरिक कार्बन. ॲनोमेरिक कार्बन याचा अर्थ the C1 carbon atom in aldoses and C2 carbon atom in ketosis, around which the configuration of anomer changes or differs, is known as a anomeric carbon or also known as a glycosidic carbon असं म्हटलं जातं. म्हणजे ग्लुकोजमध्ये C1 कार्बन ॲटमला जो OH आणि H असणार आहे त्याचं कॉन्फिगरेशन बदललेलं असेल आणि फ्रुक्टोजमध्ये C2 कार्बन ॲटमवर पोझिशन त्या ग्रुपची बदललेली आपल्याला पाहायला मिळेल. सुक्रोज डज नॉट ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट मीन्स डज नॉट रिॲक्ट विथ फेलिंग सोल्युशन. आता इथं आपल्याला शुगर जो आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे तर इथं शुगरचं स्ट्रक्चर आपण दाखवलं, त्याला हावर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज असं म्हटलं जातं. आणि हे जे असणार आहे ते एक अल्फा डी ग्लुकोज आपण म्हणूया किंवा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. म्हणजे इथं C1 ॲनोमेरिक कार्बन ॲटम किंवा ग्लायकोसाइडिक कार्बन ॲटम असणारा आहे. C1 C2 C3 C4 C5 म्हणजे C5CH2OH अँड C1OH इफ दे आर फेसिंग इन अपोजिट डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द रिंग किंवा अपोजिट ऑफ द रिंग देन इट इज अल्फा. आणि बीटा केव्हा म्हणायचं? हा OH जर इथं वर असेल तर त्यावेळेस CH2OH आणि OH ची पोझिशन सेम साइड ऑफ द रिंग असेल त्यावेळेस बीटा टोरियल असं म्हटलं जातं. म्हणजे हा यातला फरक अल्फा आणि बीटाचा समजून घेणं गरजेचं आहे. हे बीटा डी फ्रुक्टोफिरॅनोज असणार आहे. म्हणजे C2 कार्बन ॲटमवर इथं C2 कार्बन जो असणार आहे तो ॲनोमेरिक कार्बन ॲटम असणारा आहे. आणि इथं C1 C2 C3 C4 C5 C6 म्हणजे इथं C5ला CH2OH ग्रुप आणि C2ला OH ग्रुप हे जर दोन्ही रिंगच्या एका बाजूला असतील तर बीटा आणि ते
इथं C5CH2OH आणि C1OH अपोजिट साईडला असतील तर तो अल्फा पोझिशन आपण लक्षात घ्यायची आहे. आणि मग हे जे एक युनिट, एक ग्लुकोज युनिट असेल तर एक फ्रुक्टोज युनिट असणार आहे. इथं ग्लुकोजमध्ये C1 ॲनोमॅरिक कार्बन ॲटम आहे, इथं OH आहे. आणि फ्रुक्टोजमध्ये C2 ॲनोमॅरिक कार्बन ॲटम इथं OH असणार आहे. म्हणजे इथं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज युनिटपासून जे सुक्रोज तयार होतं, इट इज फॉर्म बाय रिमोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे हा OH आणि हा OH, हा अल्फा असेल तर हा बीटा असेल. यामधून पाण्याचा मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि या दोन्हीच्या मध्ये एक इथर ऑक्साईड लिंकेज, त्यालाच आपण ग्लायकोसायडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो. त्यानंतर केमिकल रिॲक्शनमध्ये पहिली आहे हायड्रॉलिसिस. हायड्रॉलिसिस ऑफ शुगर इज नोन ॲज अ इन्व्हर्शन ऑफ शुगर. आता ज्यावेळी आपण सुक्रोजचं हायड्रॉलिसिस करतो, हायड्रॉलिसिस नथिंग बट ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, त्यावेळी काय होतं, ब्रेक्स डाऊन इन टू इक्वल पार्ट्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज इन ॲसिडिक मीडियम और ॲसिडिक सोल्युशन और विथ एन्झाईम लाईक सुक्रेज और इन्व्हर्टेज. म्हणजे सुक्रोजचा केमिकल फॉर्म्युला आहे C12H22O11. इट इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी बिकॉज इट्स स्पेसिफिक रोटेशन इज +66.5 डिग्री. and this on hydrolysis gives equal parts of glucose and fructose. इथं C6H12O6, C6H12O6, एकाला डी ग्लुकोज म्हटले तर एकाला डी फ्रुक्टोज म्हटलेलं आहे. यांचं स्पेसिफिक रोटेशन जर आपण पाहिलं डी ग्लुकोजचं तर +52.7 डिग्री आहे आणि इथं फ्रुक्टोज आहे -92.4 डिग्री. म्हणजे हे जे स्पेसिफिक रोटेशन असणार आहे ते यापेक्षा कितीतरी पटीनं ते जास्त असणारं आहे. आणि त्यामुळं जो प्रॉडक्ट असणार आहे त्याला इन्व्हर्ट शुगर असं म्हटलं जातं. आता सेकंड जे आहे ते कॅरामलायझेशन म्हटलंय. म्हणजे थर्मल डिकम्पोजिशन ज्यावेळी सुक्रोजचं होतं त्यावेळेस ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं हाय टेम्परेचरला. पण त्यावेळी त्यांचा रंग बदलतो, तो डार्क होतो, म्हणजे ब्राऊन प्रॉडक्ट तयार होतो. त्याला कॅरामलायझेशन असं म्हटलं जातं. बायोलॉजिकल रोल काय असणार आहे? इन प्लांट्समध्ये प्रायमरी ट्रान्सपोर्ट शुगर फॉर एनर्जी फ्रॉम लिव्स टू अदर पार्ट्स. आणि इथं ह्युमन्समध्ये काय होतं, डायजेस्टेड, म्हणजे सुक्रोज इज डायजेस्टेड इन स्मॉल इंटेस्टाईन इन टू द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज विच आर ॲब्सॉर्ब्ड अँड युज्ड ॲज अ मेजर एनर्जी सोर्स. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे. हेल्थ इफेक्ट काय, साखर जास्त खाल्ल्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहीत आहे, डायबेट्स. आपण बघूया. एक्सेस शुगर कॅन कॉज वेट गेन, increase the risk of type 2 diabetes, heart disease and some cancer disease. किंवा it can also lead to dental problems, fatty liver disease and negatively impact skin health. म्हणजे स्किनवर रिंकल देखील येऊ शकतात. आता यावरचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघूया. सुक्रोज जे आपण पाहिलं यामध्ये प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. द नंबर ऑफ कायरल कार्बन्स म्हणजे असिमेट्रिक कार्बन ॲटम्स इन बीटा डी ग्लुकोज इज ऑप्शन्स 5, 6, 3, 4. आता इथं तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे, त्यासाठी स्ट्रक्चर तुम्हाला इथं दाखवतोय. हे जे आहे ते बीटा डी ग्लुकोपायरॅनोज किंवा ग्लुकोज या स्ट्रक्चरवरनं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की किती कायरल कार्बन ॲटम असणारे आहेत. एक लक्षात घ्या, ओपन चेन स्ट्रक्चरमध्ये जे कायरल कार्बन ॲटमची संख्या असणारी आहे ती रिंग स्ट्रक्चरमध्ये बदलते, ती वाढते एकनं. आणि त्यामुळं याचं करेक्ट आन्सर असणार आहे ते ए 5 कायरल कार्बन्स असणारे आहेत. आता यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द गिवन स्ट्रक्चर्स, लुक ॲट द ॲरो. म्हणजे तुम्हाला इथं दोन स्ट्रक्चर दिलेले आहेत आणि इथं ॲरो दाखवला आहे, इथे एक आणि इथे एक. म्हणजे ह्या ॲरोकडं जर पाहिलं तर हा C1 कार्बन ॲटम असणार आहे, इथं OH आहे. म्हणजे हा जर OH असेल तर अल्फा डी ग्लुकोज असणार आहे. आणि इथं OH आणि CH2OH हा सेम साईडला आहे, म्हणजे बीटा डी ग्लुकोज असणारा आहे. म्हणजे इथं ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, एनॅन्शिओमर आहेत, ॲनोमर्स, डायस्टिरिओमर्स किंवा मेटॅमर्स आहेत. यापैकी कोणता असणार आहे तर हे C1
जो असणार आहे ग्लुकोजचा या ठिकाणीच इथं कॉन्फिगरेशन बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं ॲनोमेरिक कार्बन ॲटमला. त्यामुळं ते ॲनोमर्स असणारे आहेत. इथं पहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज इज. तुम्हाला 4 वेगवेगळे स्ट्रक्चर्स दिले जातील, ज्यामध्ये पोझिशन OH आणि CH2OHच्या बदलल्या जातील आणि यातलं करेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं शोधायचं आहे. तर ते करेक्ट स्ट्रक्चर जे असणार आहे ते अल्फा म्हटलं की C5CH2OH आणि C1OHच्या पोझिशन ह्या रिंगच्या अपोजिट साईडला तुम्हाला पाहायला मिळायला पाहिजे. बीटा म्हटलं की सेम साईडला पाहायला मिळायला पाहिजे, आपण लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे शॉर्ट टॉपिक जो असणार आहे तो सुक्रोज तुम्हाला सर्व परीक्षांना उपयोगी पडणारा आहे. थँक्स अँड कीप वॉचिंग यश अकॅडमी यूट्यूब चॅनल.